पॅडी दादाला जान्हवीने दाखवली चप्पल। ए टीम मध्ये आणि बी टीम मध्ये खूप जोराचं भांडण झालं आहे। याचं कारण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, सो प्लीज व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा। आणि माझ्या चॅनलला आणखी तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। तर कालच्या एपिसोडमध्ये सुरुवातीलाच घनश्यामचं आणि निक्कीचं जोरदार भांडण झालं। खरं तर रक्षाबंधनाच्या दिवशीच या मांडलेल्या भाऊ बहिणींचं एवढं मोठं भांडण झालं, हे स्क्रिप्टेड आहे का, हा माझा प्रश्न आहे। तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंट मध्ये सांगा। कारण इतके दिवस यांचं नाते इतकं छान चालू होतं आणि अचानकच त्यांच्यामध्ये एवढे मोठं भांडण झाले आणि प्रोमो वगैरे आला की रक्षाबंधनाच्या दिवशी झाले भाऊ बहिणीमध्ये नातं। हे टीआरपी साठी तर केलेलं नाहीये ना यांनी, कारण खरं तर त्यांच्या भांडणामध्ये काहीच मुद्दा नव्हता। घनश्याम फक्त योगिताला जाताना चांगलं बोलला की तू माझी बहीण होतीस, आता मी कोणाचा आधार घेऊ। खरं तर हे खूपच नकली होतं, कारण योगिता आणि घनश्याम हे कधीच व्यवस्थित बोलत नव्हते की योगिताने त्याला कधी समजावून सांगितलं नाही की ते एका ठिकाणी बसलेत आणि ते एखाद्या विषयावर बोलतायत, असं कोणताच फुटेज मी पाहिला नाहीये। पण तरीही घनश्याम रडत होता, याचं कारण काय मला कळलं नाही। जर त्यांना ही जर गेमची स्ट्रॅटेजी असेल तर योगिता घराबाहेर जाते ना, तिला चांगलं बोलून घनश्यामचा काय फायदा आहे। आणि ह्या गोष्टीचा आलेला निक्की मॅडमला राग, आणि निक्की मॅडम सरळ सरळ म्हणले आहेत कानफाड फोडीन मी तुझं। आणि तरीही घनश्याम म्हणतोय फोड बाई, पण सांग मला तुला झालंय काय। आणि आपल्या निक्की मॅडम काय सांगत नाहीये। हे भांडण खूप वेळ चालल्यानंतर ऍट द एंड ते नाखुश आहेत एकमेकांशी, आणि निक्की बसली एक साइडला आणि घनश्याम बसला एक साइडला। हे भांडण संपतं की नाही। नंतर आला गेम मध्ये ट्विस्ट, सत्याचा पंचनामा। खरं तर हा पंचनामा सत्याचा आहे की असत्याचा, हाच खूप मोठा प्रश्न आहे। कारण सुरुवातीला बोलवलं गेलेलं आर्याला, आणि आर्याला प्रश्न विचारण्यात आला की फक्त तुझ्या टीम मध्ये फक्त तुलाच गेम खेळता येतो, हे सत्य की असत्य। यावर आर्या हो बोलली की फक्त तिलाच गेम समजतो। खरं तर हे असत्य, कारण त्या टीम मध्ये पॅडी दादा आहेत, अभिजित आहे, आपली अंकिता आहे, यांनाही गेम समजतो। पण ती त्यावर हो बोलली। पण त्यावर जर ती नाही बोलली असती तरीही आपले ए टीम वाले निक्की, अरबाज, जान्हवी वगैरे हेच बोलले असते की हिला गेम समजतो म्हणूनच ती आज इथपर्यंत आहे, ती आम्हाला अशी बोलते, ती अशी बोलते, तिला दोन टीमचा फरक कळतो वगैरे, ह्या अशा गोष्टी झाल्या असत्या। म्हणून ती हो बोलली, आणि हो बोलली तरीही ते तिच्या अगेन्स्टच बोलले की नाही फक्त तिलाच गेम समजत नाही, ती बालिश बुद्धी आहे वगैरे। बालिश बुद्धी हा तर तिच्यावर बिचारीवर खूपच लावलाय, सगळेजण तिला बालिश बुद्धी वगैरे म्हणतात, हे मला काही आवडलेलं नाही। पण यामध्ये बी टीमची एक गोष्ट खूप चुकली आहे, कारण त्यांनी तिचा कसलाही डिसिजन असता तरी त्यांनी तिच्याजवळ स्टँड राहायला पाहिजे होतं, त्यांच्या अगेन्स्ट काहीतरी बोलायला हवं होतं की तुम्ही असं कन्व्हिन्स करायला हवं होतं की ती योग्य। पण त्यांनी तसं काहीही केलं नाही, त्यांनी एकही शब्द वापरला नाही, हे मला जरा चुकीचं वाटलं। आणि नंतर बोलवलेलं आपल्या छोट्या पुढारीला, आणि त्याला प्रश्न विचारण्यात आला की दोन्ही टीमला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो छोटा पुढारी, यावर तुम्हाला काय वाटतं। त्यावर पुढारी बोलला हो। आणि खरं तर पुढारी हा दोन्ही टीम मध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम करतो असं मला वाटतं, कारण तो याही टीमला बोलतो त्याही टीमला बोलतो सगळीकडे। म्हणजे इकडे जर नॉमिनेशन असेल तर तिकडे जाऊन म्हणतो, बी टीम मध्ये जाऊन म्हणतो की सॉरी माझं चुकलं, मला माफ करा वगैरे वगैरे वगैरे। आणि ए टीम मध्येच तो बाकीच्या गोष्टींसाठी ए टीम मध्येच घुसलेला राहतो, सगळ्या गोष्टी हजी ए टीमचीच करतो, नॉमिनेशनच्या वेळी बी टीम मध्ये येतो। याचा असा अर्थ नाहीये ना की तो दोन्ही टीमला खुश ठेवते। बी टीम तर त्यावर खूप नाराज आहे, आम्ही सगळेच त्यावर खूप नाराज आहोत, हे त्यांचं उत्तर होतं। पण यावर झालेलं आहे मोठं कडाक्याचं भांडण, ते झालेलं आहे सगळ्यांमध्येच, ए टीम मध्ये आणि बी टीम मध्ये। ऍक्च्युली मला ना यामध्ये जान्हवीचा खूप राग आलेला आहे, कारण ती माय फूट म्हणून अशी मान अदळत होती, हलवत होती। मला असं वाटू लागलं तिची मानच तुटते की काय, कारण करतेच तशी आहे ती। ही दुसरी निक्की झाली, निक्कीच्या वरचढ करायला लागली आहे। या जान्हवीला सेकंड वीक मध्ये सुद्धा सांगण्यात आलं की बाई जरा शब्द नीट वापर, जरा व्यवस्थित वाग, तरी सुद्धा ही काही सुधारायला तयार नाही। ती अशी मान हलू माय फूट म्हणून पॅडी दादाला जो बोलत होती ते मला बिलकुल नाही आवडलं, आणि सगळेच तिच्यावर खूप भडकले। अख्खा महाराष्ट्र तिच्यावर भडकलाय की भाई तुम्ही तुमचे मुद्दे प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्न करा, पण माय फूट तुम्ही खूप घाणेरडे आहात, तुमची लायकीच नाहीये। लायकी शब्द तर तिचा फेवरेट आहे, ती प्रत्येक ठिकाणी तो वापरतेच, आणि त्या लायकी शब्दाचा मला आजकाल ना खूप राग यायला लागलाय। तुम्हाला काय वाटतं प्लीज मला कमेंट मध्ये नक्की सांगा। हे सगळं झालं कालच्या एपिसोड मध्ये पंचनामामध्ये।
जो की सत्याचा होता की असत्याचा होता याला शेवटपर्यंत काही ताळमेळ लागलाच नाही की तो सत्याचा आहे की असत्याचा आहे. आणि नंतर आला उद्याचा प्रोमो. उद्याच्या प्रोमो मध्ये चक्क निकीचे आणि अरबाजचे भांडण दाखवलेत. हे होणार होतं ह्याची गॅरंटी होती, पण इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं. आणि याचं कारण कोण आहे? अभिजित सावंत. अभिजित आपला स्वतःचा गेम खेळतोय, पण अरबाज अभिजितवर जळतोय. निक्की जर अभिजितला बोलली की अरबाज जळून त्याचा चेहरा लाल होतो, आणि तेच झालेले दिसतंय या प्रोमो मध्ये की निक्की अभिजितला बोलली आणि अरबाजच्यावर भयंकर चिडलेला आहे. तो एकदम वस्तू फेकून देतोय बिग बॉसच्या घरामधल्या. आणि बिग बॉसनं आय थिंक बिग बॉस पण त्याच्याबद्दल काहीतरी बोलणार आहेत की तू घरातल्या गोष्टी अशा फेकू वगैरे नाही शकत. सो आज एपिसोड मध्ये काय होणार आहे यासाठी तर मी खूप एक्सायटेड आहे. तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.